मंडळी, नरक चतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी अभ्यंग स्नान करून कारिट फोडण्याची प्रथा आपल्याकडे बऱ्याच भागात साजरी केली जाते. तर कारिट हे फळ म्हणजे नरकासुराचं प्रतीक आहे. नरकासुर नावाच्या एका अतिशय जुलमी राक्षसाने तब्बल 16,000 राजकारण्यांना आपल्या कैदेत ठेवलं होतं. त्याची राजधानी होती प्रागज्योतिषपूर. असं म्हणलं जातं की ही राजधानी आजच्या गुवाहाटीचाच एक भाग आहे. ही राजधानी पाणी आणि आगीचे सापळे लावलेले एका मोठ्या खंदकाने वेढलेली होती. पण भगवान श्रीकृष्णांनी या राजधानीत प्रवेश करून नरकासुराचा वध केला. या विजयाची आठवण म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी कारिट नावाचे एक कडू फळ उंबरठ्या बाहेर ठेवलं जातं. त्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून डाव्या पायाच्या अंगठ्याने हे फळ ठेचून नरकासुराचा वध साजरा केला जातो. काही भागांमध्ये या फळाचा कडू रस जिभेला लावण्याची प्रथा आहे. दिवाळीचा गोडवा अनुभवण्याआधी जीवनातला कडवटपणा स्वीकारण्याची ही एक प्रतिकात्मक आठवण असते. तर तुमच्याकडे आहे का अशी आगळीवेगळी प्रथा? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो करा द लाईव्ह.